बावनबीर ग्रामपंचायतीच्या भंगार लिलावात अनियमितता, तत्कालीन सचिवांवर कारवाई, सरपंचांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह. संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर ग्रामपंचायतीच्या भंगार साहित्याच्या लिलाव प्रकरणात गंभीर अनियमितता झाल्याचे चौकशीत उघड झाले आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहितेतील नियमांचे उल्लंघन करून हजारो रुपये किमतीच्या भंगार साहित्याचा लिलाव करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तत्कालीन ग्रामपंचायत सचिव G.A. खोने यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांची एक वार्षिक वेतनवाढ 1 वर्षासाठी तात्पुरत्या स्वरूपात रोखण्याचा आदेश गटविकास अधिकाऱ्यांनी दिला आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणामुळे तत्कालीन सरपंच गजानन मनसुटे यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बावनबीर ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात अनेक वर्षापासून पडून असलेल्या भंगार साहित्याचा लिलाव करण्यात आला होता. मात्र हा लिलाव शासनाच्या निर्धारित नियम व अटींचे पालन न करता करण्यात आल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य शे रफीक शे पन्ना यांनी केला होता. त्यांनी 6 फेब्रुवारी 2026 रोजी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. तक्रारीनुसार भंगार साहित्याच्या लिलावापूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेण्यात आले नव्हते. लिलाव प्रक्रियेदरम्यान ग्रामपंचायत सचिव उपस्थित नव्हते, तसेच पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांचीही उपस्थिती नव्हती. याशिवाय शासकीय नियमानुसार लिलावासाठी वृत्तपत्रांमध्ये निविदा प्रसिद्ध करणे आवश्यक असताना ती प्रक्रिया देखील राबविण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला होता. तक्रारीची दखल घेत गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार A.B. शेळके विस्तार अधिकारी कृषी आणि S.P. मेहेंगे ग्रामपंचायत अधिकारी यांची चौकशी समिती नियुक्त करण्यात आली. समितीने 15 एप्रिल 2026 रोजी आपला अहवाल सादर केला. यावेळी तत्कालीन सचिव G.A. खोने यांनीही आपला खुलासा सादर केला होता. चौकशी अहवालात ग्रामपंचायत बावनबीर येथे झालेल्या भंगार साहित्याच्या लिलाव प्रक्रियेत अनेक त्रुटी आढळून आल्याचे नमूद करण्यात आले आहे. लिलावाच्या वेळी ग्रामपंचायत सचिव म्हणून उपस्थित न राहणे, महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता 2011 मधील नियम 75 नुसार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांची पूर्व मान्यता न घेणे, तसेच लिलावापूर्वी साहित्याची किमान किंमत निश्चित न करणे या गंभीर बाबी अहवालात अधोरेखित करण्यात आल्या आहेत. चौकशी अधिकाऱ्यांच्या निष्कर्षानुसार या त्रुटींमुळे भंगार साहित्याच्या लिलाव प्रक्रियेत अनियमितता झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच तत्कालीन सचिव G.A. खोने यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचे आढळून आले. त्यांनी सादर केलेला खुलासा समाधानकारक नसल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. गटविकास अधिकारी M.B. पायघन यांनी 11 जून 2026 रोजी जारी केलेल्या आदेशानुसार G.A. खोने यांची एक वार्षिक वेतनवाढ 1 वर्षासाठी तात्पुरत्या स्वरूपात रोखण्यात आली आहे. मात्र या शिक्षेचा पुढील वेतनवाढीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारची चूक पुन्हा होऊ नये यासाठी त्यांना सक्त ताकीदही देण्यात आली आहे. या आदेशाची प्रत उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जिल्हा परिषद बुलढाणा तसेच सध्या ग्रामपंचायत वसाडी येथे कार्यरत असलेल्या G.A. खोने यांना पाठविण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे ग्रामपंचायतीच्या भंगार साहित्याचा लिलाव नियमबाह्य पद्धतीने झाल्याचे अधोरेखित झाले असून लिलाव प्रक्रिया राबविताना शासकीय नियमांची पायमल्ली झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. युवा क्रांती न्यूजसाठी आकाश बोरसे, संग्रामपूर.